नाशिक पुन्हा एकदा हादरलंय। एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। नाशिकच्या उपनगर येथील रोकडोबा वाडीत ही घटना घडली आहे। 18 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। अरमान मुन्नावार शेख असं मयत युवकाचं नाव आहे। धारदार शस्त्राने हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। पूर्व वैमनस्यातून अरमानचा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज। मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। उपनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ हे करतायत। नाशिकच्या उपनगर परिसरात गुन्हेगारी सर्रासपणे वाढली असून येथील गुन्हेगारांनी पोलिसांना एक प्रकारचं आव्हान दिलंय का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।